काही चर करणारे शब्द दादा अगोदरच बोलून गेलते. काय उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. तुम्ही धंदापाणी करा, मस्तपैकी राहा, मुला बाळांना चांगलं शिक्षण द्या आणि निर्व्यसनी राहा. हे जे कायमस्वरूपी राहणार नाही. आपण काय आजकाल असू उद्या नसू, काळाच्या नीतीच्या अगोदर बोलावून आलं तर जावं लागतंय गड्यानो. हे दादाचे शेवटचे बोल होते. नीतीनं तर संकेत अगोदरच दिलता. दादांना जाऊन 2 दिवस गेलं लगेच राजकारण सुरू झालं. माणसांपेक्षा, माणसांच्या भावनांपेक्षा राजकारण आणि सत्ता, पैसा महत्वाचा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. दादा गेले हे अजूनही पटत नाही कुणाला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात होतेच ना, मग ताईंचा शपथविधी इतक्या घाई गडबडीत इतक्या लवकर करण्याची घाई होती कुणाला. दादा तर जिवंतपणे बोलले होते, कोणी मरण पावले तरी 10 ते 12 दिवस दुःख उठा पाळायला हवा, पण लोक पाळत नाही, ते दादा बोलले होते. दादा हेही बोलले होते, आता सत्तेला नशा आणि माज आलाय. 70,000 कोटीचा ज्यांनी आरोप केला त्यांच्यासोबतच मी पण सत्तेत आहे. 10 दिवस भरण्याच्या अगोदर दादांनी भ्रष्टाचाराची फाईल उघडणुकीस आणण्याचा संकेत दिलता आणि नेहमी वेळेवर पोहोचणाऱ्या दादांना न्यायला लगेच तो काळपण फितुरांशी हात मिळवणी करून आलता. दादांनी ना जातीभेद केला ना जातीवाद केला. सडीतोडवरतीचा तळागाळाच्या माणसाची जोडलेला माणूस. खरं तर दादांचा स्वभावच दादांची खरी ओळख होता. पण माणूस गेल्यावरती सगळे म्हणू लागले की असा नेता पुन्हा होणे नाही. अरे, मोठ्या नेत्यांचा प्लेन क्रॅश नाही तर कुठला तरी हादसा होण्याचा महाराष्ट्राचा जुना इतिहास आहे. अरे, मेल्यावर मोठे होतात इथं, हाच तर महाराष्ट्राला शाप आहे. फितूर तर खुल्याम फिरत आहेत, पण अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे ह्याच्यामध्ये कुणाचा हात आहे.